नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन केलं जातं. पण हे कुमारिका पूजन केल्याने काय लाभ होतो? कुमारिका पूजन का करावं, कसं करावं, कधी करावं, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, आदिशक्ती अंबिकेची पूजा म्हणजेच शक्तीची पूजा, शक्तीचा जागर. आणि शक्तीच्या पूजेमध्येच कुमारिका पूजनालाही महत्त्व आहे. कुमारिका पूजनाशिवाय देवीचं पूजन पूर्णच होत नाही असंही म्हणतात. यामध्ये कुमारिका पूजनाला अधिक महत्त्व प्राप्त होण्याचं कारण काय आहे? कुमारिकांना देवीचं प्रतीक मानलं जाऊन त्यांचं पूजन केल्याने नक्की लाभ कोणते होतात? कुमारिका पूजनामध्ये कोणत्या वयाच्या कुमारिकेचं पूजन केल्याने कशा प्रकारचा लाभ होतो? हेच आता आपण जाणून घेणार आहोत. हिंदू धर्मग्रंथानुसार नवरात्रीमध्ये छोट्या छोट्या मुलींना बोलवून अर्थात कुमारिकांना बोलवून पूजन करावं असं सांगितलंय. 2 वर्षापासून ते 9 वर्षापर्यंतच्या मुलींची पूजा कुमारिका म्हणून केली जाते. शास्त्रानुसार एका कुमारिकेच्या पूजेने ऐश्वर्य प्राप्ती होते, 2 कुमारिकांच्या पूजनाने मोक्ष प्राप्ती होते, 3 कुमारिकांच्या पूजनाने धर्म अर्थ काम मोक्ष यांची प्राप्ती होते, 4 कुमारिकांच्या पूजनाने राज्यपद मिळतं, 5 कुमारिकांच्या पूजनाने विद्या प्राप्ती होते, 6 कुमारिकांचे पूजन केले असता सिद्धी प्राप्ती होते, 7 कुमारिकांच्या पूजनाने सुख समृद्धीची प्राप्ती होते, 9 कुमारिकांच्या पूजनाने पृथ्वीच्या प्रभुत्वाची प्राप्ती होते. शास्त्रामध्ये वयानुसार सुद्धा मुलींना वेगवेगळ्या देवीचं स्वरूप मानण्यात आलंय. नवरात्र साजरं करण्याचा मूळ भाव हाच आहे की महिला पूजनीय असून त्यांचा नेहमी सन्मान करावा. कुमारिका पूजनाचा विधी कसा असतो? कुमारिका पूजेमध्ये 2 ते 9 वर्षापर्यंतच्या मुलींची पूजा केली जाते. या मुलींना आदल्या दिवशीच आमंत्रण द्यावं. त्यानुसार दुसऱ्या दिवशी मुली घरी आल्यानंतर त्या मुलींचे पाय धुवावेत. त्या मुलींना हळदी कुंकू लावावं. त्याचबरोबर त्यांना आसनावर बसवून एक मंत्र देखील म्हणावा. तो मंत्र याप्रमाणे: ओम कौमार्ये नमः. या मंत्राचा उच्चार करत त्या कुमारिकांची पूजा करावी. त्यानंतर मुलींना जेवायला वाढावे. जेवणामध्ये गोड पदार्थ अवश्य असावे. जेवण झाल्यानंतर मुलींना भेटवस्तू द्यावी. मुलींना केसात घालायला गजराही द्यावा. फुलं त्यांच्या चरणांवर अर्पण करून त्यांना मनोभावे देवी स्वरूप मानून नमस्कार करावा. आता बघूया की नवरात्रीमध्ये कोणत्या वयातल्या मुलींची पूजा केल्याने काय फळ मिळतं. देवी भागवत महापुराणातील तृतीय स्कंधानुसार 2 वर्षाच्या मुलीची कुमारिका म्हणून पूजा केल्याने गरिबी दूर होते. 3 वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती म्हणतात, म्हणजे दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती यांचं स्वरूप. या 3 वर्षाच्या मुलीची पूजा केल्याने धर्म अर्थ आणि काम यांची प्राप्ती होते, वंश पुढे वाढतो. 4 वर्षाच्या मुलीला कल्याणी म्हणतात. या मुलीची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या सुखांची प्राप्ती होते. 5 वर्षाच्या कुमारिकेला रोहिणी म्हणतात. या मुलीची पूजा केल्याने सर्व रोगांचा नाश होतो. 6 वर्षांच्या कुमारिकेला कालिका म्हणतात. या मुलीची पूजा केल्याने शत्रूंचा नाश होतो. 7 वर्षांच्या मुलीला चंडिका म्हटलं जातं. या मुलीच्या पूजेने धन ऐश्वर्य यांची प्राप्ती होते. 8 वर्षाच्या मुलीला शांभवी म्हणतात आणि शांभवीची पूजा केल्याने सर्व दुःख दूर होतात. 9 वर्षाच्या कुमारिकेला दुर्गा म्हणतात. या मुलीची पूजा केल्याने परलोकात देखील सुखाची प्राप्ती होते. 10 वर्षांच्या मुलीला सुभद्रा म्हणतात. या मुलीची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. याप्रमाणे नवरात्रीमध्ये कुमारिका पूजनाने लाभ मिळतात. शारदीय नवरात्रीच्या 9 दिवसांसाठी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला चुना आणि हळदीने स्वस्तिक चिन्ह काढावं. आंब्याचे तसेच अशोकाच्या पानांचे तोरणही दाराला लावावे. असे केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आल्यामुळे घरातील लोकांचं शारीरिक मानसिक स्वास्थ्यही उत्तम राहतं. घरातील कुठल्याही प्रकारचा दोष असेल तर तोही निघून जातो. शारदीय नवरात्रामध्ये घटस्थापना ही ईशान्य दिशेला करावी, कारण ईशान्य दिशा ही देवतांची दिशा असते. नवरात्रीच्या काळामध्ये सात्विक आहार घ्यावा. त्याचबरोबर मांस आणि मदिरा यांचं सेवन करू नये. ब्रह्मचर्याचं पालन करावं. आई भगवतीच्या सेवेमध्ये हे 9 दिवस पूर्णतः समर्पित राहावं. कुमारिका पूजनासंदर्भात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कुमारिका पूजनामध्ये जर तुम्ही अनाथ गरीब कुमारिकांना घरी बोलावून त्यांचं पूजन केलं तर त्याचं फळ निश्चितच तुम्हाला कैक पटीने अधिक मिळेल. भुकेलेल्या जीवाला अन्न मिळेल,
आणि त्याचबरोबर आई जगदंबेचा कृपा आशीर्वादही मिळेल. कारण नवरात्रीमध्ये सगळीकडेच कुमारिका पूजन केलं जातं, त्यामुळे छोट्या मुलींना एकाच वेळी अनेक ठिकाणाहून आमंत्रण येतं. अशा वेळी मुली थकून जातात आणि जेवतही नाहीत आणि मग अन्नही वाया जातं. त्यापेक्षा गरीब अनाथ कुमारिकांना जर तुम्ही घरी बोलवून त्यांचं कुमारिका पूजन केलं तर त्या पोटभरही जेवतील आणि जाताना तुम्हाला मन भरून आशीर्वादही देतील. म्हणूनच सधन कुटुंबातील कुमारिकांना बोलवण्यापेक्षा गरीब कुटुंबातील अनाथ मुलींना बोलवा. सधन कुटुंबातल्या मुलींना तर भरपूर आमंत्रण त्या दिवशी येतच असतात, पण त्याही कुमारिका आहेत ज्या अनाथ आहेत, ज्यांना पोटाला अन्न नाही, ज्यांची परिस्थिती बिकट आहे, त्याही कुमारिकांचा विचार या नवरात्रीच्या निमित्ताने करायला हवा. तेव्हा मंडळी, यंदाच्या नवरात्रीत हा एक विचार नक्कीच करा. कुमारिका पूजन करताना ते नवरात्रातील सप्तमी, अष्टमी, नवमी या दिवशी केलं जातं. कन्यापूजनापूर्वी कुमारिकांचं उत्तमरित्या स्वागत करावं. त्यानंतर त्यांना विशिष्ट आसनावर बसवावं, हळदी कुंकू लावावं, कुमारिकांना खीरपुरीचा प्रसाद द्यावा. कुमारिका पूजनाची ही सर्वसाधारण पद्धत असून आपापल्या परंपरा, पद्धती, कुळाचार, कुळधर्म याप्रमाणे यथाशक्ती कुमारिकांचं पूजन करावं. श्वासात अग्नी असलेल्या कालरात्री देवीचं खास महत्त्व कुमारिका पूजनामध्ये आहे. देवी भागवतामध्ये नवकन्यांचं महत्त्व प्रतिपादित करण्यात आलं आहे. 2 ते 10 वर्षांच्या मुलींना बोलावून त्यांचं पूजन आणि मानपान केला जातो. त्यांनाच कुमारिका म्हटलं जातं. कुमारिका पूजनाने धन, दीर्घायुष्य, बल, वृद्धिंगत होतं. यामध्ये 3 वर्षाच्या कन्येला त्रिमूर्ती, 4 वर्षाच्या कन्येला कल्याणी, 5 वर्षाच्या कन्येला रोहिणी, 6 वर्षांच्या कन्येला कालिका, 8 वर्षाच्या कन्येला शांभवी आणि 9 वर्षाच्या कन्येला दुर्गा, तर 10 वर्षांच्या कन्येला सुभद्रा म्हटलं जातं. या नवकन्या कुमारिकांच्या पूजनाने अनेकविध लाभ होतात. मात्र 10 वर्षांवरील कुमारिकांचा समावेश कन्या पूजनामध्ये करू नये. कुमारिकांना भेटवस्तू देताना रुमाल, लाल वस्त्र, फळ, खेळणी यांसारख्या वस्तू भेट म्हणून द्याव्यात. त्यानंतर कुमारिकांचे आशीर्वादही घ्यावेत. असं केल्याने आई जगदंबेची कृपा आपल्यावर होते. मात्र कुमारिका पूजनाच्या वेळी एखाद्या बालकालाही बोलवावं. याशिवाय कुमारिका पूजन पूर्ण होत नाही असंही म्हटलं जातं. कुमारिकांना भेटवस्तू देताना आपापल्या ऐपतीप्रमाणे यथाशक्ती द्याव्यात. त्यामध्ये शालेय उपयोगी पडणाऱ्या वस्तू सुद्धा समाविष्ट आहेत. त्या सुद्धा तुम्ही कुमारिकांना भेट म्हणून देऊ शकता. प्रत्येक घरामध्ये मुलींचा आदर सत्कार केला जावा हाच या प्रथेमागचा हेतू आहे. कुठलीही प्रथा आपल्याला संस्कृती शिकवते, आपली संस्कृती किती परिपूर्ण आहे हे दाखवून देते आणि म्हणूनच त्याचा मनापासून अवलंब करायला हवा. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.